निसर्ग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो हिरवागार निसर्ग. झाडे, प्राणी, पक्षी आणि दऱ्याखोऱ्या या सर्व गोष्टी सर्वांनाच खूप आवडतात. आपल्यालाही निसर्गात रमायला आवडतं, पण कधी विचार केलाय का? हा स्वच्छ सुंदर निसर्ग जर नष्ट झाला तर? कारण आजच्या परिस्थितीत लोकांना निसर्ग, प्राणी, पक्षी ह्या गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते घर, ऑफिस, पैसा. त्यामुळे आपण क्रूरतेने झाडांना तोडतो, गरज नसताना खूप जास्त पाणी वापरतो आणि आपल्याला हेही माहीत आहे की पृथ्वीवरती पिण्यासाठी फक्त 2.5% पाणी साठा आहे. तरीही आपण पाणी सांभाळून वापरत नाही. तर ते पाणी आपण सांभाळून वापरलं पाहिजे. जर झाडे नसतील तर आपल्याला ऑक्सिजन भेटणार नाही. खाण्यासाठी फळे, भाजीपाला यातील एकही गोष्ट मिळणार नाही. जर पाणी नसेल तर पिण्यासाठी आणि दैनंदिन जीवनातील गरजांसाठी पाणीही भेटणार नाही. पण जर आत्ताच ही गोष्ट आहे आपल्याकडे तर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आजच्या काळात आपण बघतो की जे काही प्राणी आणि पक्षी आहे त्यांना जे काही लोक आहेत ते एकदम क्रूरतेने मारतात. त्यांनाही जीव आहे आणि त्यांनाही खाण्यापिण्यासाठी पाणी किंवा अन्न लागते. तर आपण त्यांच्यासाठीही खाण्याची आणि पाण्याची सोय केली पाहिजे. झाडे तोडण्याऐवजी झाडे लावली पाहिजे. चला तर मग आज आपण आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त संकल्प करूया. वन, दऱ्याखोऱ्या आणि प्राणी, पाणी ह्या सर्वांना वाचवूया. झाडे तोडण्याऐवजी झाडांना पाणी देऊया आणि झाडे लावूया. पाण्याचा दुरुपयोग करण्यापेक्षा पाणी वाचवूया. अन्नपदार्थ आपल्याला जेवढे लागतील तेवढेच घेऊया आणि ज्याची गरज नाही ते उगाच वाया न घालवता त्याचा साठा करूया. आपल्या घराच्या इथे पक्ष्यांसाठी किंवा पाळीव प्राण्यांसाठी जे प्राणी असतात त्यांच्यासाठी आपण छोटे छोटे पाण्याचे भांडे आणि थोडेसे अन्नही ठेवूया त्यांच्यासाठी.